हाय गाईस, सकाळची वाजले आहे आता 9:30 आणि मी बनवत आहे। आज रुद्रांशला शाळेत पोहोचून आलेली आहे 7 वाजता आणि मग बसली आली आणि मग स्वयंपाक करते आहे। आता वाजले आहे 9:30। बघा मी आता पीठ घेतलेलं आहे, भाजी टाकून दिलेली आहे वांग्या बटाट्याची। बघा वांग्या बटाट्याची भाजी टाकलेली मी दाखवते तुम्हाला। बघा गाईज वांग्या बटाट्याची भाजी करते मी आज आणि कणिक घेतलेली आहे मळायला। बघा मस्त झणझणीत वांग्या बटाट्याची भाजी खूप छान लागते पोळी बरोबर खायला। आणि मी आता कणिक मळून घेते। रुद्रांश पण शाळेत गेलेला आहे, त्याला 11:15ला जावं लागतं शाळेत घ्यायला। पीठ मळून घेतलेलं आता टाकते पिठामध्ये, चव चांगली येते पोळीला। पाणी घेते, मळून घेते थोडंसं पीठ। काल आम्ही रात्री भंडाऱ्याला गेलेलो होतो जेवायला, थोडा उशीर झाला आम्हाला रात्री। माझं किचन कसं वाटलं कमेंट्समध्ये मला सांगा। बघा किचनचा आहे मागचा माझं किचन आहे। बघा हे डबे मी रचलेले आहेत। इकडे माझा रॅक आहे भांड्यांचं, इकडे फ्रीज ठेवलेला आहे, इकडं वॉशिंग मशीन आहे। आता मी पीठ मळून घेते आहे। रोज सकाळी रुद्रांशला शाळेत घेऊन जाते मी। ॲक्टिवा गाडी घेतलेली आहे मी, त्याला गाडीवरच सोडून येते। बघा गाईस स्ट्रगल असतं, सकाळचं 6 वाजता उठावं लागतं आणि मग मुलांची तयारी वगैरे। मग ते खूप हट्टपणा करतात, शाळेत नाही जायचं, रडतात, खूप कारण दाखवतात। माझा दात दुखतो, म्हणजे दाढ दुखते, असं करतो रोज रुद्रांश। माझा हातच दुखतो, मला झोप येते। त्याला उठून समजून मी चॉकलेट देईन रे बाबा तुला, मी तुला कॅडबरी घेऊन देणार, तुला इकडे घेऊन जाणार, पाणीपुरी खाऊ घालेल, भेळ खाऊ घालेल, असं त्याला सांगावं लागतं। मग तो कुठे तयार होतो शाळेत जायला। आता त्याचे एक्झाम चालू आहे। आज त्याचा इंग्लिशचा ओरल होता आणि मराठीचं ओरल होतं। बघा गाईज माझी भाजी, बघा गाईज भाजी होते माझी। जीवनामध्ये खूप स्ट्रगल असतं। बघा मी आता हे पीठ मळते आहे पोळ्या करायला। काय रे ओमकार, काय करतो तू? ओमकार, बघा ओमकार उघडा तो TV बघतो आहे ओमकार तिकडे। बघा गाईज मी आता पोळ्या करते आहे, लाटणं सजावटी पोळ्यांसाठी। पोळ्या टाकून घेते मी, मला 11 वाजता जायचं आहे रुद्रांशला घ्यायला। आज त्याचा पेपर होता ना। पोळ्या टाकून घेते मी। आणि फटाफट पोळी करून घेते।
लवकर लवकर काम केलेलं चांगलं असतं सकाळच्या पारी. दुपारून मुलं खूप त्रास देतात आणि कंटाळा पण येतो आणि 3 वाजता त्याला ट्युशनला पाठवावं लागतं. थोडासा अभ्यास घ्यावा लागतो मुलांचा. मग मी आता पोळी टाकून घेते. बघा दिसतंय ना. पोळी भाजी वगैरे असं रोज रोज पोळी भाजी पण नाही खात. भात भाजी पोळी असं करावं लागतं मुलांसाठी. थोडं थोडं त्यांना सवय लागायला पाहिजे, जेणेकरून मोठ्यापणी त्यांना सगळं खायची सवय पाहिजे. बारीक अशी पोळी लाटावं लागते. काठा बारीक लाटावं लागतं पोळीच्या. बघा गाईस किती मोठी पोळी केलेली आहे मी. आमच्या खानदेशी भागामध्ये मोठीच पोळी करतात बायका. बघा गाईस मी आता पोळी टाकते आहे. हे बघ तुम्हाला दिसतं आहे व्हिडिओमध्ये. बघा मी पोळी टाकलेली आहे. मी तुम्हाला दाखवते पोळी. पीठ मळून देते मी. फटाफट सकाळी सकाळी काम करावं लागतं गाईस. दुपारी मुलं शाळेतून आल्यावर काम नाही करू देत. मग मस्ती मस्ती चालू राहते त्यांची दिवसभर. त्यांचे मैत्रिणी येतात, त्या मुलं येतात खेळायला, त्याला घेऊन जातात. मग आता भंडारे चालू आहे. आता नवरात्र झाली तर मग नवरात्रामध्ये कन्या जेवायचा कार्यक्रम होता लोकांकडे. तर रोज रुद्रांश भैरवनाथ म्हणून जायचा त्यांच्याकडे जेवायला. सगळे म्हणजे इथे पूर्ण मुलं असतात तिकडे गावाकडे आपल्या खेळण्यासाठी. मस्त स्पेस पण राहते इथे खेळायला मुलांना. स्पेस पण राहते मोठी. आणि मुंबईमध्ये कसं आपल्या अपार्टमेंटमध्येच राहावं लागतं, एवढी स्पेस नसती तिथे. गाईज आपल्या गावाकडे कसं स्पेस राहते. काय घाबरली ओंकार आला. मला खूप घाबरवलं रे तुम्ही. असं टोचलं त्याने मागून मला. अक्षरशः खूप घाबरले मी मागून. म्हटलं कोण आलं. तो पण मला मी म्हणजे घाबरले ना. हसतोय तो. का रे हसतोय. माऊली व्हिडिओला मधुकर कुठे भाऊ माझा. जर तुम्ही व्हिडिओ बघत असेल तर मी तुम्हाला सांगते, हा माझा मुलगा आहे ना, माऊलीचे व्हिडिओ खूप बघतो. त्याला खूप आवडतात. माऊली व्हिडिओ लाव, माऊली व्हिडिओ लाव असं करतो तो. माऊली व्हिडिओ लाव ना म्हणतो. थांब लावू आपण. पहिले तू कार्टून बघून घे आणि माझे पण व्हिडिओ बघत जा सगळे. माझ्या व्हिडिओला लाईक पण करत जा आणि सबस्क्राईब पण करत जा, जेणेकरून मी थोडंसं
पुढचा पाऊल घेऊ शकेल असं. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा गाईज. हो लावते हा थांब. हो लाव. एक मिनिट. बघा थोडं तेल लावून घ्यायचं त्याला. बघा कशी फुगते पोळी माझी. बघा कशी टम्म फुगते. वरतून तेल सोडायचं. बघा गाईस कशी टम्म फुगते. मराठीत त्याला चपाती म्हणतात, पोळी म्हणतात. बघा कशी टम्म फुगली पोळी. ओ नरम चटक पोळी बनते गाईज. अशी नरम पीठ मळलं ना नरम पोळी होते. पोळीला छान असं भाजून घेते. ओ झाली पोळी. नरम चटक झाली मस्त. बघा किती छान झाली पोळी. बघा गाईस पोळी कशी छान अशी झालेली आहे. मस्त नरम चटक मऊ लुसलुशीत. बघा एक एक पोळी करून सगळे करून घेते. माझा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. बाय गाईज.